कोल्हापुरातील जिल्हा परिषदेच्या 68 जागा तर 136 पंचायत समित्यांच्या जागांसाठी आज अखेर उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आता ही जी प्रक्रिया आहे ती आता सुरुवात आहे। आता आपण बघू शकतोय कोल्हापुरातल्या मी करवीर मतदारसंघाच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या ठिकाणी आहे मी आता। कोल्हापुरातल्या साधारण मोठ्या प्रमाणात इथं उमेदवारांची जी इच्छुक उमेदवारांची जी अर्जाची दाखल करण्याची प्रक्रिया ती मोठ्या प्रमाणात चालू झाली आपल्याला पाहायला मिळते। कोल्हापुरातून साधारण जिल्हा परिषदेच्या 68 आणि पंचायत समितीच्या 136 मतदारसंघासाठी ही जी रणधुमाळी जिल्हा परिषदेची आहे ती चालू आहे। 16 तारखेपासून ही उमेदवारी अर्ज भरायला प्रारंभ झाला होता। त्या आज 21 जानेवारीपर्यंत हा अर्ज भरता येणार आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात या मतदारसंघांमध्ये गर्दी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। निवडणूक जाहीर झाल्यानंतर जी राजकीय पक्ष आणि नेत्यांसह इच्छुकांची जी धावपळ मोठ्या प्रमाणात उडालेली आपल्याला पाहायला मिळते। जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी गुरुवार 5 फेब्रुवारी हे मतदान होणार आहे आणि त्याचबरोबर 7 फेब्रुवारीला ही मतमोजणीची जी प्रक्रिया आहे ती पार पडलेली आपल्याला पाहायला मिळते। कोल्हापुरातून सध्या मी आता करवीर मतदारसंघात असल्यामुळं कोल्हापुरातील साधारण 10 विभागात ही जी मतदान अर्ज भरण्याची जी प्रक्रिया आता चालू आहे। शिये, वडणगे, उजगाव, मुडशिंगी, गोकुळ शिरगाव, पाचगाव, कळंबे तर्फे ठाणे, पाडळी खुर्द, शिंगणापूर, सांगरूळ, सडोली खालसा आणि निगवे खालसा अशा या 10 विभागांमध्ये हे उमेदवारी अर्ज भरण्याची जी प्रक्रिया आहे ती आता चालू आहे। एकंदरीतच ही मोठ्या प्रमाणात गर्दी झालेला आपल्याला पाहायला मिळतंय। जी निवडणूक निर्णय अधिकारी असतील किंवा निवडणूक निर्णयासाठी जे काही नेमलेले अधिकारी आहेत त्यांच्यातही मोठ्या प्रमाणात ही आपण छाननी जी काही आता चालू आहे ते आपण बघू शकतोय। मोठ्या प्रमाणात ही उमेदवारी अर्ज दाखल केले जात आहेत। या एकंदरीतच या जिल्हा परिषदेच्या अनुषंगानं जर विचार करायला गेला तर मतदारासाठी या निवडणुकीत एका मतदाराला साधारण 2 मते द्यावी लागणार आहेत आणि 1 मत जिल्हा परिषदेच्या उमेदवारासाठी आणि 1 मत पंचायत समिती उमेदवाराला असं या पद्धतीनं या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची जी प्रक्रिया आहे यामध्ये या मतदारांची प्रक्रिया आपल्याला पार पडताना पाहायला मिळू शकते। मोठ्या प्रमाणात जे बहुतांश जी राजकीय पक्ष आहेत उमेदवारांसाठी इच्छुक मुलाखतींचे जे टप्पे आहेत तेही आता महाविकास आघाडी आणि महायुतीकडून आता पार पडताना आपल्याला पाहायला मिळतात। LS मराठीसाठी मी निरंजन, कोल्हापूर।